100% सर. मला माझी डिग्री सुटल्यानंतर तर मला भरपूर विरोध होता. BSc ॲग्री शिक्षण कंप्लीट केलंय आणि काय करतोय भाऊ तर शेळी पालक. तर त्यांचे डाएट होणं पण महत्वाचं आहे. नुसतंच कधी पण आपण टाकतोय तर ते नाही त्यांना होत. बरोबर. त्यांचं एक शेळी रवंत करते म्हणजे किंवा त्यांचं ते डायजेशन कम्प्लीट करते ते पण झालं पाहिजे. ते नोकरी नाही जमत सर. म्हणजे कसं असतं नोकरीला एक बंधनकारक असतं. एक ती लाईफ ठरलेली राहते भाऊ. असं आयुष्य आपण फिक्स किंवा दिवसभराचं शेड्यूल फिक्स. बाकीच्या जाती समजा शिरोई असन, कोटा असन, सोजत असन, काठेवाडी त्याच्या तुलनेत बिट्टल एक त्याचं सिलेक्शन करण्याचं कारण असं आहे. पहिली लॉस झाला कधी? हा भरपूर वेळा म्हणजे डेंजर लॉस झाला. मग ती वेळ अशी होती एक तर हा धंदा बंद करायचा नाही तर कंटिन्यू करायचा. शेळी अशी एक जाते फिरणारी जर शेळी असली तिचं स्वतःचं दुखणं ती स्वतःच कव्हर करू शकते. बरोबर. तिचं पोट दुखतंय की ती त्याच पद्धतीने वनस्पती खाणार. त्याचं परफेक्ट असं चाऱ्याचं नियोजन असतं. कोणत्या टायमिंगला चारा टाकला पाहिजे, कोणत्या टायमिंगला आपण त्याचे औषधं वगैरे दिले पाहिजे. कुठल्याही धंद्यात सेट व्हायला आपल्याला 1-2-3 वर्ष तरी जातात म्हणजे प्रॉफिट सुरू व्हायला. फक्त आपण त्याचा अभ्यास करत राहणं आणि त्या व्यवसायात पडून राहणं म्हणजे एक बिटल शेळीला दूध पण जादा, हाईट पण जादा आणि वजन वाढ पण जादा. माझे 40 बोकडामधले माझे जवळपास 31-32 बोकड मेले होते. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमाळीचे आपल्या एका नवीन धमाकेदार एपिसोडमध्ये. सो आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आपल्या स्टुडिओवर आहेत वांबोरी राहुरी तालुका येथील मातोश्री गोट फार्मचे ओनर म्हणजेच शुभम जवरे दादा. सो जर तुम्ही एक शेतकरी असाल आणि तुम्हाला शेतीबरोबर एक जोड व्यवसाय करायचा आहे तर शेळीपालन हा एक बेस्ट ऑप्शन असेल, किंवा तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा तरी पण शेळीपालन एक बेस्ट ऑप्शन आहे. तर शेळीपालन कसं करावं, कशी सुरुवात करावी, कोणकोणत्या अडचणी येतात, किंवा शेल्टर चारा कसा मॅनेज करायचा, किंवा शेळीपालनामध्ये प्रॉफिट कसा करायचा, किंवा त्या जनावरांची निगा कशी राखायची, या सगळ्या गोष्टी बाबतीत आणि त्याचबरोबर शिवमदादा यांची जर्नी कशी होती आत्तापर्यंतची, या सगळ्याबद्दल आपण खूप सारे भावना. सो जर तुम्ही आपल्या पॉडकास्टवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि या व्हिडिओला हाईप पॉईंट जायला विसरू नका. सो एन्जॉय दी पॉडकास्ट, लेट्स गो. सो नमस्कार शुभम दादा, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्कार. तर शेळी पालनामध्ये आहे ना खूप जास्त पोटेन्शियल म्हणतात, म्हणजे पैसा आहे, पण खूप जण 90% लोक याच्यामध्ये फेल होतात. याचे खूप सारे कारण आहेत. कसं करावं शेळी पालन याबद्दल जाणून घेऊ. पण सगळ्यात आधी तर मग शुभम दादा कोण आहे? शुभम सुदाम जवरे, वांबोरी. हा, माझा फार्म आहे मातोश्री गोट फार्म नावाने. बर. मी बिटल मध्ये काम करतो सहजीचा. बिट्टल. म्हणजे तसं बिटल मध्ये व्हरायटी भरपूर आहे. आपलं शेळी पालनामध्ये व्हरायटी भरपूर आहे वेगवेगळ्या याच्यात, पण बिटल एक परफेक्ट व्हरायटी, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये काम करतो. बर. असं. मग तुम्ही BSc राहिले बरोबर, हो वीस. पण शक्यतो लोक जॉब करतात किंवा सारख्या नोकरीची तयारी करतात, पण शेळी पालनामध्ये कसं काय आलं? तर ते नोकरी नाही जमत सर. म्हणजे कसं असतं नोकरीला एक बंधनकारक असतं. एक ती लाईफ ठरलेली राहते भाऊ. असं आयुष्य आपण फिक्स किंवा दिवसभराचं शेड्यूल फिक्स. तसं व्यवसायामध्ये आपण आपल्या पद्धतीने जगतो किंवा आपल्या पद्धतीने आपल्याला जसं वागता येईल किंवा आपल्या याच्यावर राहतं बऱ्यापैकी असं. मग जेव्हा तुम्ही हा फॉर्म सुरू केला तेव्हा मग घरून विरोध होता की जॉब कर किंवा असं काही म्हटले करायचे? 100% सर. मला माझी डिग्री सुटल्यानंतर तर मला भरपूर विरोध होता. BSc ॲग्री शिक्षण कंप्लीट केलंय आणि काय करतोय भाऊ तर शेळी पालक. म्हणजे मला एक जॉब पण लागला होता, म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यू मधून माझं सिलेक्शन होत होतं, पण ते नाही सर. ते माझ्या म्हणजे पहिल्यापासूनच इच्छाच नव्हती की काहीतरी स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असं. मग घरचे काय म्हणले याच्यावर की जेव्हा तुम्ही मग तर काही दिवस नाव ठेवतच होते. म्हणजे कसं असतं कुठल्याही धंद्यात सेट व्हायला आपल्याला 1-2-3 वर्ष तरी जातात म्हणजे प्रॉफिट सुरू व्हायला. फक्त आपण त्याचा अभ्यास करत राहणं आणि त्या व्यवसायात पडून राहणं म्हणजे एक स्थिर राहणं बुवा. थोडक्यात मार्केटचा अभ्यास करणं, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं. तसं आम्ही सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर मग हळूहळू कसं काही दिवस सगळ्यांचाच विरोध होता. घरच्यांचा म्हणा, भावकीचा म्हणा, किंवा मग समाजाचा एक काय करतोय बाबा असं, ते आपल्याला शोभण्यासारखा व्यवसाय नाही. पण जाऊ की आता एक वेगळ्या लेवलला किंवा वेगळ्या स्टेटसला गेल्यावर मग सगळ्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत चालतो की हे चाललंय ते बरोबर होतो असं. आता चित्र पालटतंय ना पूर्ण? हा, फक्त वडिलांचा सपोर्ट होता मला पहिल्यापासून. बरं. वडिलांचा सपोर्ट होता? उलट होतं बऱ्याच वेळेला की बळी सपोर्ट नाही करत. हा, नाही इथं वडिलांचा सपोर्ट होता.
मग आता तर तुम्हाला जी सगळ्यात पहिली मोठी विक्री आली होती शेळीच्या वगैरे शेळी पालनामध्ये ती कोणती होती किंवा त्यावेळेस कसा अनुभव होता सांगते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला अनुभव कसा होता मी बिटल ट्रेडिंग मध्ये काम करतो सर. म्हणजे ट्रेडिंग म्हणजे मी आता पंजाबवरून माल खरेदी करतो आणि आपल्या फार्मवर आणून शेतकऱ्यांना ब्रीडिंग जे करतात शेळी पालन असेल करतात किंवा शेतकरी असेल ते माझ्याकडून घेऊन जातात. तर माझी सुरुवातीची आज झाली की एक जळगाव साईडला एक लॉट होता. म्हणजे 5 शेळ्या आणि एक बोकड. पहिलीच ती डेअरिंग होती आणि त्याच्यानंतर ते थोड्या वीक झालेल्या होत्या. पण मी ते डेअरिंग करून एक बिटलचं त्या टायमाला एक हळूहळू काय क्रेज चालू झालेला होता मग क्रेज बिटल शेळी पालन. पण क्रेज आहे तो हो आता पण क्रेज चालूच आहे. त्या टायमाला ते घेऊन आलो आणि जशी ते हळूहळू ते सुरुवात होत गेली किंवा डेअरिंग होत गेली आणि एक त्यांचं आवरेज बाकीच्या जाती समजा शिरोई असन कोटा असन सोजत असन काठेवाडी त्याच्या तुलनेत बिट्टल एक त्याचं सिलेक्शन करण्याचं कारण असं आहे की बिट्टल शेळीला दूध पण जादा हाईट पण जादा आणि वजन वाढ पण जादा. म्हणजे असं त्याच्या वजनाचा जर वेट गेनचा विचार केला तर बोर शेळी पण आहे. म्हणजे बोर शेळीचं पण बोर शेळीला हाईट नाही दाखवत. तशी ही सगळ्या दृष्टिकोनातून बिट्टल शेळी एक परफेक्ट आहे. दूध उत्पन्नासाठी म्हणा किंवा मीठ पर्पज साठी सगळ्यासाठी एक परफेक्ट जाते. त्याच्यामुळे आपण वा मग पहिला कोणती डील होती ज्यात आई अनुभव कोणता आठवत सांगते पहिली सुरुवात माझी काहीतरी नगरला पाठवल्या होत्या मी 4 फिमेल. हा एकदम म्हणजे ते पण इतकं कस्टमर अजून बी कॉन्टॅक्ट मध्ये अजून बी फोन करतात. मग ते त्यांना इतकं त्यांनी कमवून दिलं त्या शेळ्यांनी की एकदम ते एकदम हा. ओके तर मग सुरुवातीचं काय असं वाटलं होतं का की फार्म सुरू करताना किंवा सुरू झाल्यानंतर की आता नाही होते ही बंद करायची वेळ येते असं तसे भरपूर वेळा म्हणजे वेगळे अनुभव आले. लॉस झाला कधी हा भरपूर वेळा कसं म्हणजे डेंजर लॉस झाला. मग ती वेळ अशी होती एक तर हा धंदा बंद करायचा नाही तर कंटिन्यू करायचा हा बिझनेस. म्हणजे मी जेव्हा एक बकरी ईद मध्ये काम करत होतो सर. आता बकरी ईद मध्ये नाही काम करत. बकरी ईद मध्ये एक 40-45 ची मी राजस्थानवरून एक बोकड आणले होते म्हणजे घरी पाळण्यासाठी. तर माझे 40 बोकडामधले माझे जवळपास 31-32 बोकड मेले होते. म्हणजे खाली 8-9 बोकड फक्त हे होते. म्हणजे पीपीआर आणि एफएमडी नवीन सुरुवात माहिती नाही. ती वेळ अशी होती एक तर काही लोक एकदम बंदच करतात. जे स्टेबल राहतात ते काहीतरी शिकून नवे उमेदीने उभं राहतात. हा जेव्हा तुम्ही आता बोकड्यांमध्ये नाही करत नाही मी आता ब्रीडिंग मध्ये काम करतो म्हणजे बिटल मध्ये शक्यतो जादा होता येईल तसं काम करतो. ओके बिटल ही शेळीची जाते बरोबर हो मग त्याच्यामध्येच काम काय निर्णय का घेतला मग असं सांगितलं तुम्ही पण अजून एक्सप्लेन करा थोडं डिटेल मध्ये की बिटलची बिटल शेळीमध्ये काम करण्याचं कारण असं काय आहे, राहते भरपूर व्हरायटी आहे. कोटा असन शिरोई असन सोजत असन बारबेरी असन उस्मानाबादी असन. याच्या सगळ्यात पैकी एक बिट्टल एक परफेक्ट व्हरायटी आहे. मग जिचं वजन वाढ पण फास्ट आहे वजन वाढ आणि हाईट पण चांगली दाखवली आणि दूध क्वांटिटी पण जादा आहे. तशी ही पंजाब मधली नसेल बिटल पंजाबी बिटल जी म्हणतो तिकडची नसेल पण इथल्या वातावरणात सूट होऊन ती एकदम जबरदस्त तिचा रिझल्ट आहे. आणि बरेच लोकांना असं डाऊट आहे तुम्ही बिटल टू बिटल हा तर रिझल्ट 100% आहे पण बिटल तर उस्मानाबादी पण करा म्हणजे बिटलचा बोकड आणि उस्मानाबादीची जर शेळी जर क्रॉसिंग केली तर तुम्हाला नक्कीच वजन वाढेल 100% माझा अंदाज तरी फरक पडतो. मग आता आहे ना थोडं तुमच्याकडे सांगा बोलला की तुमचे जे गोट फार्म आहे मातोश्री गोट फार्म त्याच्यामध्ये मग शेळ्यांचं संगोपन कसं केलं जातं म्हणजे कसं त्यांची चाऱ्याची सोय झाली किंवा राहण्याची सोय कशी होती. हा तर सगळ्यात महत्वाचं आता शेळी पालनामध्ये कसं आहे शेड्यूल महत्वाचं आहे. म्हणजे शेळी आणली किंवा आपण कुठून तरी शेळ्या खरेदी केल्या तर त्याचं परफेक्ट असं चाऱ्याचं नियोजन असतं. कोणत्या टायमिंगला चारा टाकला पाहिजे कोणत्या टायमिंगला आपण त्याचे औषधं वगैरे दिले पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळच्या टायमिंगला त्यांना सकाळी उठल्यानंतर 6 वाजता त्यांना खुराक पडला पाहिजे. खुराक पडल्यानंतर त्यांना सुका चारा दिला पाहिजे सर. म्हणजे वाळलेला चारा त्याच्यात तूर भुसा असेल सोयाबीन भुसा असेल हरभरा भुसा असेल आणि त्याच्यानंतर त्यांना दिवसभर पाणी कंटिन्यू ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 3-4च्या दरम्यान त्यांना आपण हिरवा चारा टाकला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सुका चारा टाकून दिवसभराची म्हणजे एक शेड्यूल कम्प्लीट केलं गेलं पाहिजे. संध्याकाळी आपण पाणी काढून घेतलं गेलं पाहिजे की जेणेकरून कसं असतं तुम्ही त्यांचे डाएट होणं पण महत्वाचं आहे. नुसतंच कधी पण आपण टाकतोय तर ते नाही त्यांना होत. त्यांचं एक शेळी रवंत करते म्हणजे किंवा त्यांचं ते डायजेशन कम्प्लीट करते ते पण झालं पाहिजे. डायजेशन त्याचा बी एक सेपरेट म्हणजे एक टायमिंग आपण त्यांना दिला पाहिजे डायजेशन होण्यासाठी सर. मग ती शेळीची सोय कशी केली जाते म्हणजे काही ठिकाणी बंदिस्त पण असतात काही ठिकाणी बांधून ठेवायला असतात किंवा मोकळे फिरतात कसं बंदिस्त मध्ये पण सक्सेस आहे आणि जे फिरून करतात ते पण सक्सेस आहे. म्हणजे काय फरक दोघांमध्ये मेन पडतो नाही फरक असा पडतो थोडं चाऱ्याची कॉस्ट वाढते. म्हणजे चारा
जास्तीत जास्त कुठं म्हणजे त्याची म्हणजे बंदिस्त मध्ये, बंदिस्त कारण फिरून थोडं हे कमी असतं. आणि शेळी अशी एक जाते, थोडक्यात शेळी अशी एक आहे की तिची स्वतःच जर फिरणारी जर शेळी असली, तिचं स्वतःचं दुखणं ती स्वतःच कव्हर करू शकते. बरोबर मग आहे. तिचं हालचाल होती ना पोट दुखतंय की मामाने. ती त्याच पद्धतीने वनस्पती खाणार. बरोबर. हा, फिरणारी शेळी. आणि त्यासाठी आपण जर बंदिस्त जर शेळी पालन केलं तर आपण थोडे त्यांना मिनरल मिक्सचर असेल, थोडक्यात लिव्हर टॉनिक टॉनिक असेल, हे त्यांना आपण दिले गेले पाहिजे की जे जे डिफिशियन्सी असेल ती त्याच्यातून त्यांची भरून निघते. तुमच्या व्हिडिओमध्ये मी काय बघितलं होतं की तुम्ही जेव्हा स्टार्टिंग केली होती तेव्हा 25,000 रुपयाचं फक्त शेअर आणलं होतं. हो. बाकीचं तुम्ही खर्च शेअरवर केला. हा पण लोक उलट करतात. हा, कसं ते करतात? एक जर सांगायचं म्हणलं ना, तर बऱ्याचशा लोकांनी तुमची जे जे नवीन शेळी पालक आहेत किंवा जे जे नवीन सुरुवात करतात, त्यांनी जास्तीत जास्त खर्च हा शेळ्यावर करा, म्हणजे ॲनिमलवर करा. आणि जे शेड आहे ते नंतरचा विषय. म्हणजे काय म्हणतात, तुमचं जसं प्रॉफिट ठरवण तसं शेडचं जसं जसं तुम्हाला डेव्हलप वाटन तसंच करा. आज भरपूर लोक 40-50 लाख रुपयापर्यंत शेड बांधतात आणि पहिला दुसऱ्या तिसऱ्या वर्षात त्यांना बंद करायची वेळ येते. करायची. तर मी तेच सांगतो, ॲनिमलच असे पाहून घ्या एक परफेक्ट असे की जेणेकरून त्यांच्यावर जास्त लाईव्ह स्टॉकवर जादा खर्च करा आणि शेडवर कमी करा. तुमचं प्रॉफिट जसं जसं वाढत जाईल तसं तसा खर्च करा. तर माझं शेड अजून बिजुन्या पद्धतीचे सर. म्हणजे मी एक सेपरेट काही त्याला खर्च केला नाही, फक्त माझा गायांचा गोठा होता. वडील पाहत होते, ते काही कारणामुळे आम्ही बंद केला ना आता शेळी पालन. त्याच्यातच खाली एक 20 ते 25 हजारामध्ये आमची स्टार्टिंग केली आणि एक परफेक्ट अशी सुरुवात झाली. लोकांना मी तेच सांगतो, शेडवर कमी ॲनिमलवर जादा खर्च करा. तुम्ही शेळे बोकड त्याच्यावर खर्च करा. पण ते उलटच होतं की आधी सगळी सुविधा करतात आणि मग हे करतात. मग इथं काही अडचणी आहेत का? कारण आजकालचं वातावरण खराब येतं. काही त्याचा प्रॉब्लेम नाही येत की शेड परफेक्ट नसेल तर? नाही नाही, शेड परफेक्ट असावं. म्हणजे कसं, आता एक जुन्या पद्धतीत ते सपार पद्धत आहे, त्याच्यात पण शेळी म्हणजे एक जुन्या म्हणजे पाचराटापासून ओके. हा हा हा, ते बनवलेलं असतं. त्याच्यात पण एक म्हणजे चांगलं संगोपन होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं जर म्हणलं ना, तर शेळीला नॅचरल ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे Natural म्हणजे कसं? जुन्या पद्धतीने म्हणा किंवा तिच्या आपल्या याच्यात वातावरणात ती लवकर सुटेबल होती, नॅचरल पद्धतीने ठेवली. मग तिला तुम्ही फॅन लावला, गरम होण्यासाठी बल्ब लावले, तर परिस्थितीनुसार ते ठीक आहे. पण यदा कदाचित ती पद्धत चुकीची पण आहे, फॅन लावल्याने तिने पण सर्दी होऊ शकते. असं बरोबर. तिला जादा काही करण्याची गरज नाही. तिला जसं असेल तसं ती तुमच्या वातावरणात एकदा स्टेबल झाली की बरोबर आपल्या बॉडीनुसार ती चेंजेस करत चालते हळूहळू. म्हणजे वारा खेळता पाहिजे का त्या हा, वारं खेळचं पाहिजे त्याच्यामध्ये? शेडमध्ये, परत ऊन पण आलं पाहिजे काही वेळ, दोन्ही आलं. जेणेकरून काही गोमूत्र वगैरे असलं त्यांचं ती थोडी ओली जागा होती ती पण कोरडी होती. कोरडी होऊन जाईल. हो. वा. आणि सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं म्हणलं ना, तर काही शेळी पालन हे पूर्णपणे म्हणजे त्यांच्याकडे जमीन नाहीये, पूर्णपणे चारा विकत घेऊन पण सक्सेस केलेलं आहे सर त्यांनी शेळी पालन. बर. म्हणजे असे पाडे बरेचसे, हा हा, मग सगळा चारा विकत घेऊन फक्त त्यांच्याकडे जागा आहे थोडीफार, त्याच्यातच ते परफेक्ट अशा पद्धतीने शेळी पालन करतात. असे पण आपल्याकडे भरपूर कस्टमर आहेत किंवा मग करतात. भाड्याने करून सुद्धा जाऊ शकतं. स्टार्टिंगला इन्व्हेस्ट करायची गरज नाही, लगेच थोडंसं भाड्याने जागा सुद्धा करू शकता ना. हा, असं तर जेव्हा औषध उपचार होतात बघा, म्हणजे शेळी आजारी पडणं वगैरे, मग तेव्हा तुम्ही कसं मॅनेज करता? कारण औषध गोळ्या वगैरे कसं असतं याचं? तर कसं असतं, शक्यतो माणसाचे मेडिसिन यूज होतात शेळीला. म्हणजे कुठून आपण दुसऱ्या फार्मवरून शेळी आणली, तिला म्हणजे ताप आलाय किंवा तिला ट्रेस येईल, म्हणजे काहीतरी थकवा आला ट्रॅव्हलिंग मध्ये, बरं. तर आपण साधी पॅरासिटामॉल गोळी तिला देऊन ते बी कव्हर होतं. औषध. हा, आणि जुलाब जर असेल तर कोणत्या पण कंडिशनचे जुलाब आहे, माणसाची पिवळ्या गोळ्या असतात त्या जर 2 दिल्या तरी पण आपण जुलाब त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. जुलाब होता असेल तर चिंचीचा पाला दिला गेला पाहिजे किंवा मग थोडाफार थकवा वगैरे असला, म्हणजे बऱ्याचशा, आता मी ट्रेडिंग करतो थोडक्यात, पंजाब बोर्ड आणतो आम्ही, PPR डिवॉर्मिंग करूनच आपल्या वातावरणात आणतो महाराष्ट्रात फार्मवर, आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या ताब्यात देतो. तर त्यांना जास्तीत जास्त याचं सजेशन करतो की तुम्ही सुका चारा द्या. म्हणजे एक 7 ते 8 दिवस त्यांना सुका चारा द्या, लिंबाचा पाला द्या किंवा लिंबाचा पाला तर औषधी वनस्पती आहे जे त्या दृष्टिकोनातून, चिंचेचा पाला द्या, जेणेकरून लवकर आपल्या वातावरणात ती मॅच होऊन जाते भाऊ. असं मग आता तुम्ही ना ते व्हिडिओमध्ये काय म्हटले होते की आपण काय करू शकतो, चाऱ्याचा जो खर्च तो कमी करू शकतो. तो कसा? घरगुती चारा वगैरे कसं असतं, आता प्रत्येक ठिकाणी नाही समजा, म्हणजे माझा बोलण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही सकाळी होता होईल तेवढे 1-1.5 तास शेळीला फ्री सोडा, बंदिस्त असते म्हणजे चरायला सोडा किंवा थोडंफार तिचं एक कुठेतरी फिरून आणा फिरून बा. आणा. तेच संध्याकाळी पण करा, म्हणजे ज्याला शक्य होईल त्यांनी जर हे केलं तर अतिउत्तम. म्हणजे एक चाऱ्याचा बी तुमचा खर्च वाचवतो आणि तिची पण परफेक्ट हेल्थ, म्हणजे ती हेल्दी राहते बा. कारण आपल्याला तिला असतं माहिती आहे की ती आजारी पडेल, तिला काय खायचंय. हा, तिला काय आजारी पडलं, तिला काय खायचंय त्याच्या तिला पद्धतीने. परफेक्ट माहिती आहे आपल्याला हा कसं. हा, बरोबर. तर मग बीटेलची जात जी आहे ती एक्सपेन्सिव्ह पडली आहे ती, बरोबर.
तर मग गावठी शेळ्यांचा यूज करून असं काही करता येऊ शकतं, कारण महाराष्ट्रात लोक म्हणतात बिटलची जातची थोडी एक्सपेन्सिव्ह महाग पडते, हा त्याच्यावर काय करता येऊ शकतं? तर सर कसं असतं कुठल्याही धंद्यात आपल्याला पोल्ट्री फार्म करायचा आहे आणि मी एक कोंबडी घेऊन आलोय आणि अंडी घालून पोल्ट्री फार्म तर नाही करू शकत ना. नाही, बरोबर. हा त्याला किमान तुम्हाला पोल्ट्री फार्म करायचं असलं तुम्हाला जास्त क्वांटिटीत सुरुवात करावं लागणार. तसं बिटल शेळी पालनामध्ये बी तसंच आहे. काही 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 लोक 2 शेळ्या घेऊन जातात, एक बोकड घेऊन जातात, तर आम्हाला शेळी पालन कसं शक्य आहे? किमान त्यांनी 10 शेळ्या किंवा 10 लागवडी साईजच्या पाठी आणि एक बोकड खरेदी केला पाहिजे, जेणेकरून त्यांचं उत्पन्न फास्ट चालू होतं. Breeding सुरू आणि मला काय म्हणायचं सर, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही शेळी घेता, पाठ घेता, पाठीची किंमत ती वेल्यानंतर ती नील होऊन जाते शेळी. म्हणजे जिची जी वेल्यानंतर जे कळड विकणार आहे आपण, त्याच्यातून ती शेळीची जी किंमत आहे ती नील होऊन जाते. Zero झाली. आणि राहिला विषय बोकडाचा, तर बोकड जर आता जर तुम्ही 4-5 महिन्याचा किंवा 5-6 महिन्यात जर घेतला तर ईदला डबल होतो ना. ईदला डबल होतो म्हणजे त्याचं वजन बी वाढतं आणि ईदला बी तिची किंमत नक्कीच तुम्हाला डबल भेटते. बकरी ईदसाठी 1 वर्षातून एकदा सण येतो, त्या सणाला तिची किंमत त्याच्यात फक्त 1 वर्षाचा कंप्लीट झालेला बोकड पाहिजे, मग 2 दात 4 दात. वा. मग आता ज्यांना सुरुवात काही शेळी पालनाची, तर मग त्यांनी कशी केलं पाहिजे? बिटल किती खरेदी केलं पाहिजे, किंवा गावरांचा त्यांची ब्रीडिंग करून वगैरे कसं करू शकतो आपण? हा तर मला सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला ब्रीडिंग सेटअप मध्ये जर काम करायचं असेल तर अवश्य बिटल मध्ये काम करा. आणि ज्यांना बकरी ईदसाठी काम करायचं असेल तर त्यांनी कोटा असेल, सोजत असेल, शिरोई असेल किंवा तोतापुरी असेल, या ब्रीड मध्ये काम करा की जेणेकरून ते कळड सांभाळून. किंवा मग बकरी ईदला कसं असतं, वेट गेन आणि बकरू एक म्हणजे एक बोकड एक देखना पाहिजे, म्हणजे त्याचं बॉडी स्ट्रक्चर बी परफेक्ट पाहिजे. आणि थोडं आता सोजत जात सगळ्यात फास्ट विकला जाते का, तर तो एक गुलाबी चमडीमध्ये थोडा एक ऍक्टिव्ह बोकड वाटतं किंवा एक लोकांना एक म्हणजे थोडं आकर्षणाचं वाटतं ते, त्याच्यामुळं त्याच्यात त्यांनी काम केलं पाहिजे. आणि अजून एक जर सांगायचं म्हणलं सर ना, तर कसं आहे, शेळी ही जात ही एक बँक आहे, बर. म्हणजे एक बँक आहे. बरं. आपल्याला गरज पडन तेव्हा आपण पाठ विकू शकतो, बोकड विकू शकतो आणि आपली गरज शेतकऱ्याची भागू शकतो. बघू शकतो. म्हणजे गरीबाची गाय आहे सर, अशी परिस्थिती आहे आता सध्या. बरोबर. पण पहिलं काय होत होतं, इथून माग समजा एक वेगळा दृष्टिकोन होता. शेळी पालन म्हणजे थोडक्यात ते थोडं कमी लेखलं कमी लेखलं जायचं. हा हा. थोडक्यात ते शेळी पालन म्हणलं का थोडं ते लोकांचा दृष्टिकोन. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता बरेचसे म्हणजे मोठे मोठे लोक म्हणा, उद्योगधंद्यातले म्हणा, शेळी पालनाकडे वळाले. बरोबर. 100%. पोलीस असेल किंवा आर्मी रिटायर लोक असतील, पोलीस रिटायरमेंट झालेले ते शेळी पालनाकडे तेवढं आहे सर. म्हणजे बऱ्याचशा लोकांनी त्याच्या जीवावर जमीन घेतली, बंगला बांधला, गाडी घेतली, बरेचसे उदाहरण आहे. म्हणजे एक शेळी पालन आहे. असं आहे मी की पाहिलं. तिने त्याच्या घरावर बिटल बोकडाचा पुतळाच उभारलाय घरावर. बर. हा म्हणजे असे बी लोक आहे. तिची सगळी संपत्ती म्हणजे तो जवळपास 15-1 वर्षापासून बिटल मध्ये काम करतो आणि तिने त्याचं म्हणजे इतकं त्याला कमवून दिलं तिने की पार असं. वा. आणि हे क्षेत्र असं आहे, याला कुठली डिग्रीची गरज नाहीये. नाही. हा याला फक्त तुमचा अनुभव मॅटर करतो. बरोबर. जेवढा तुमचा ज्यादा अनुभव असेल तेवढं तुम्ही ज्यादा सक्सेस करू शकता. आणि ह्या धंद्यात मला एक सांगण्याचा उद्देश असा आहे, स्वतः जर मालकाने जर केला ना, मालकाने जर वेळ दिला ना, 100% 100% होतं. शेळी पालन सक्सेस होऊ शकतं. तुम्ही मला तेच म्हणले 90% लोक फेल जाण्याचे चान्सेस तेच. सोशल मीडियावर पाहतात सर की एवढा प्रॉफिट तेवढा प्रॉफिट. मी प्रॉफिट बद्दल बोलणार नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही किती वेळ देता, त्याचं किती संगोपन करता, तुम्हाला किती अनुभव आहे. म्हणजे जसं जसं तुमचा अनुभव वाढत चालेल तसं तसं तुमचं प्रॉफिट होत चालेल. खरंय. म्हणजे भरपूर लोक सुरुवात करतात आणि पहिले 1-2 वेळा म्हणजे लॉस होतो किंवा थांबतात. त्याचं कारण असं आहे की त्यांनी एक त्याच्यावर ओव्हरऑल विचार केला पाहिजे. मग त्याच्यावर तशीच माझी बी नवीन वेळ आलती ना, म्हणजे पहिल्यांदा वेळ आलती माझी बी कळड मेलेली. मग त्यावेळेस मी थांबलो असतो, आज ह्या लेवलला नसतो, काहीतरी दुसरीकडे असतो बा. पण मग एक अभ्यास करत गेलं पाहिजे. प्रत्येकाला सोल्युशन आहेच आहे, बरोबर. सोल्युशन 100% निघतं. हा म्हणजे एक मला थोडं ऑड वाटतं ते सांगायला, ज्या शेळी पालकांच्या मालकाला म्हणजे गोठ्यात झाडून घेता येईल ते शेळी पालन सक्सेस होतं. वा. मग जे- खुर्चीवर बसून किंवा नाही एसीत होत. बसून नाही शेळी होत. पालन सक्सेस होत नाही नाही. होत. तुम्ही जर स्वतः जर उतरले आणि जादा वेळ देण्याची गरज नाही, सकाळी 1-1.5-2 तास, संध्याकाळी 1.5-2 तास एवढाच वेळ शेळीला पाहिजे. किंवा त्या आपल्या गोट फार्मला जरी दिला तरी तुमचा चांगल्या पद्धतीने सक्सेस होऊ शकतो. वा. मग जर सुरुवात करायची आहे शेळी पालनामध्ये, आणि समजा ते तुमच्याकडे आले घ्यायला किंवा दुसरीकडे कुठे पण, तर काय करावं त्यांनी? म्हणजे एक काय त्याला, काही बकऱ्या घ्याव्यात लहान पिल्लं, का काय त्याला गाभण असलेल्या शेळ्या घ्याव्या, काय करावं? हा एक पॉइंट बरोबर आहे. पण महत्त्वाचा मला point आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे सर, कसं असतं, तुम्ही प्रेग्नेंट बकरी घ्यायला जाता, प्रेग्नेंट बकरीला नक्कीच तुम्ही रेट ज्यादा देता, हा, घेतो. पण ती कन्फर्म प्रेग्नेंट निघली पाहिजे. त्यासाठी तुम्ही घेतानाच लागवडी साईजची पाठ घ्या, जेणेकरून तिचं सगळं रेकॉर्ड तुमच्याकडे राहील. लागवडी साईडची लागवडी साईजची म्हणजे ती किमान 12 ते 15 महिन्याची, हो. म्हणजे 9 महिन्यापासून तर 12 ते 15 म्हणजे आदंत, 2 दात,
4 दातापर्यंत ती पाठ घ्या, जेणेकरून ती तुमच्या फार्मवर गेल्यानंतर 1 महिन्याने ती गाभण राहील आणि तुम्हाला ते कन्फर्म टायमिंग माहित होईल की ही कोणत्या टायमिंगला राहिलेली आहे बा, म्हणजे प्रेग्नेंट राहिली. तिथून पुढे आपल्याला किती महिन्यात ती खाली होणार आहे. काही काही लोक गाभण शेळ्याची डिमांड करतात आणि आता कदाचित ती फसल्या बी म्हणजे फसल्या बी जातात की ती खालीच निघती. मग त्यांचं तिथं लॉस होऊन जातो. त्यापेक्षा आपल्या माइंड मध्ये फिक्स आहे की आपण खालीच चालवली. म्हणजे परफेक्ट कसं बघा ओळखा की समोर, कारण बऱ्याच शक्यतो वेळेला होतं होईल तसं आहे सुद्धा खोटे बोलतात ना. हा बरोबर आहे होऊ ना. शकतं. तर 3 महिन्याच्या पुढे लक्षात येते. म्हणजे तिचं पोटाचा आकार असेल किंवा मग तिचं दूध आहे ना, दूध थोडं चिकटपणा येतं, त्याच्यावरून लक्षात येतं की ही शेळी गाभण आहे का नाही. किंवा ते थोडक्यात हळूहळू जसं जसं अनुभव वाढत चाल पाहिल्या लक्षात येतं. 2.5-3 महिन्याच्या पुढे लक्षात येते प्रेग्नेंट आहे बा असं ती. त्याच्या आधी नाही लक्षात, त्याच्यामुळेच फसल्या जातात. मग छोटी पिल्लं घ्यावं की नाही? तर छोटे पिल्लाचं कसं, नवीन शेळी पालकांना थोडा त्रास होतो. छोट्या पिल्लांना जास्त लक्ष द्यावं लागतं. तिने एक परफेक्ट स्टेज माझ्या हिशोबाने तरी 8 महिन्याच्या पुढे पाठ घेतली पाहिजे आणि बोकड ब्रीडिंग योग्य घेतला पाहिजे. जेणेकरून ती जरी पाठ हिटोवर आली तरी ती लगेच लोडेड होऊन ती प्रेग्नेंट राहू शकते. हा टायमिंग बरोबर आहे. आणि एक 5+1 किंवा 10+1 ज्याच्या त्याच्या याच्यावर अवलंबून आहे ते शेवटी. मग बीटल ही जी जात आहे ना शेळीची, ती खूप एक्सपेन्सिव्ह पण आहे, पण त्यामध्ये फसवणूक पण जास्त होती. हा हा पण मग आपण कशी ओळख की ही बीटल जातच आहे म्हणून? हा किंवा मग ती तुमच्याकडे आली ते दुसरीकडे आली, ते कुठे काय? हा बरोबर आहे ना. तर सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं म्हणलं तर बिटल शेळीला हाईट जादा असते, म्हणजे पाठीची मोठी आहे. एक ॲव्हरेज उस्मानाबादी किंवा आपल्या गावरान पाठीपेक्षा तिची हाईट जादा असते. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. तिचं जे नाकाचं रोमन नोज आहे ते जादा असतं. मोठं आहे. हा आणि कानाची लेंथ पण परफेक्ट असतं आणि शिंग मागं झुकलेले असतात. माग हा म्हणजे शिंग बॅक साईडला म्हणजे पाठीकडं कळलं. वळलेले असतात. पोटाची जसे वर असतात तसे त्यांचे मागं असतात. कानाची लेंथ चांगली असते. आणि बऱ्याच लोकांचा असं एक काय म्हणतात त्याला ट्रेंड झालाय, बिटल म्हणलं का व्हाईट आईज म्हणजे पांढरे डोळे. हा. तसं रेड आईज मध्ये पण बिटल आहे, म्हणजे लाल डोळ्यात पण एक चांगले बिटल. तुमच्या वेळी मध्ये व्हाईटच पाहिजे शक्यतो. हा म्हणजे व्हाईट आता कसं असतं, इकडे लोक व्हाईटची डिमांड जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते व्हाईटच आणावं लागतात किंवा असं करावं. लोकांना असं वाटतं की जर लाल डोळे असतील तर मग नाही, ती बीटल नाहीये असं वाटतं. हा मग ते क्रॉस वाटतो, पण मग तसं काय नसतं. दोन्ही आईज मध्ये पण बिटल आहे, रेड आईज मध्ये पण आहे आणि व्हाईट आईज मध्ये पण आहे असं. मग याची फसवणूक होती. हा मग बरेचसे लोक काय करतात, नवीन असतात लोक, कस्टमरला काही माहित नसतं, मग ते क्रॉस मध्येच त्यांना ब्रीड देतात असं. त्यांच्या काय लक्षात येत नाही की हे खरंच ओरिजिनल आहे का क्रॉस आहे असं. क्रॉस आहे. हो. क्रॉस असेल तरी मग त्याच रेट मध्ये विकलं जातं. हा मग ते त्यांना किमती भेटत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, शेळी पालन करताना तुम्ही म्हणजे ब्रीड मध्ये काम करा, कुठल्या पण म्हणजे टॉपच्या ब्रीड मध्ये काम करा, जेणेकरून कसं तुम्हाला विक्री पण टॉपचीच होणार किंवा क्वालिटी मध्येच पिल्लं होणार. तुम्ही जर घेताना आज जर क्रॉस घेतले तर पुढे नक्कीच तुम्हाला क्रॉसच तयार होणार, ते लॉस होणार ना 100%. मग बीटल सोडलं तर अजून कोण कोण जाती ज्याच्यामध्ये काम करू शकतो माणूस? कोटामध्ये काम करू शकतो. कोटा एक त्याचा जात काय फायदा perfect आहे. तोटा काय कसं? कोटा ही ईदच्या हिशोबाने, आता ह्या ईदला सगळ्यात महाग विकणारा बोकड कोटा आहे. म्हणजे तिचा अग्रेसिव्ह जाते आणि थोडा आकर्षकपणा ज्यादा आहे त्याच्यात. बरं. पिळेदार शिंग असतात, थोडा त्याचा रुबाब वेगळा असतो, कानाची लेंथ आणि कानाला तलवारी सारखा चाप असतो त्याच्या. म्हणजे बिटलचं फ्लॅट जे असते त्याला कर्व असते थोडे, त्याच्यामुळे थोडं एक करेली कोटा म्हणा, मक्काचिनी कोटा म्हणा, त्याच्यात चांगले परफेक्ट हे. आणि जर करायचं असलं ज्यांना ईद मध्ये काम करायचं त्यांनी अवश्य सोजत मध्ये उतरा, गुलाबी चमडीमध्ये किंवा परफेक्ट असे सोजतचे पाठी वगैरे आणून सुरुवात करू शकता. अजून चांगली सुरुवात होईल. मेजर प्रश्न बघितलेला आहे तो म्हणजे लोकांना असं वाटतं की हा कलर पाहिजे, तो कलर पाहिजे, तो कलर पाहिजे. याच्यामध्ये काही फरक पडतो मेजर म्हणजे? नाही त्यांच्या फारसा स्वभाव- फारसा फरक पडत नाही. आणि मला सांगण्याचं म्हणजे आता कलरचे व्हेरिएशन, तर उलट तुम्ही ब्लॅक कलर माझ्या अंदाज तरी कमी घ्या, कलर मध्ये काम करा. म्हणजे कलर मध्ये काम का करा, तर ईदला तुमचा जो ब्रीडर आहे कोण बोकडं होणार आहे, नाही ब्रीडिंगला गेला तर पुढे ईद आहे. बरोबर. म्हणजे वर्षातून एकदा येणार जी बकरी ईद आहे, त्याला एक कलरचा बोकड चांगला विकला जातो. मग त्याला रेट तुम्हाला किंमत जी भेटणार ती चांगली भेटणार आहे उद्या, ब्लॅक बोकडपेक्षा किंवा ब्लॅक याच्यापेक्षा. आणि थोडं पाहायला बी चांगलं वाटतं ना. बरोबर आहे. मग की टेक्निकल स्किल्स कोणते आहेत किंवा तांत्रिक काय म्हणतात स्किल्स वगैरे कोणते आहेत की ज्या पाहिजे शेळी पालनात जो करतोय त्याच्याकडे? हा सगळ्यात महत्वाचं, शेळीचं काय अडचण आहे तिला ती आपल्या लक्षात आली पाहिजे. बर. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही गोठ्यात सकाळी जाता, तर चारा टाकल्यानंतर तुम्ही एक 5-10 मिनिटं तिथे थांबा. कोणती शेळी चारा खाते, कोणती काढायला उभा आहे, कोणती शेळीने काटा मारलेला आहे. जर हेल्दी शेळी जर असेल तर तिने रवंत केला पाहिजे, म्हणजे तिचं डायजेशन कम्प्लीट आहे, ती पूर्ण हेल्दी आहे त्याच्यावरून लक्षात येतं. रवंत करते त्याच्यावरून एक. आणि सगळ्यात महत्वाचं, ती पाणी पिते का,
सगळ्यात महत्वाचं पान काळ्यात पाणी पित नाही, त्याच्यामुळे तुम्ही दिवसभर पाणी ठेवू नका. एक टायमिंग ठेवा, 9-10 महिन्याला ऊन पडलं 9-10 वाजता ऊन पडलं त्या टायमिंगला तिला पाणी ठेवा, जेणेकरून सगळ्या ताण लागल्यामुळे सगळ्या शेळ्या पाणी पिणार आणि त्यांचं डायजेशन परफेक्ट होणार. परफेक्ट आणि खुराक देतात बरेचसे लोक, म्हणजे भरपूर खुराक देतात. तर शेळीची लेंडी फोडून पहा, लेंडी असती ती कडक आली पाहिजे, होता वेळ तेवढी कडक किती म्हणजे तिचं पूर्णपणे डायजेशन परफेक्ट आहे. आणि शेळीच्या लेंडीत लक्ष देता आपला खुराक जादा होतोय का नाही ते फोडल्यानंतर. कसं मग तिच्यात जो दाना रिटर्न जर आला तर आपला नक्कीच खुराक जादा जातोय बुवा. त्याच्या पद्धतीने आपण कमी केला पाहिजे. बरोबर असं ते बारीक बारीक थोड्या हळूहळू एक लक्षात येत Experience नाही. हा एक्सपिरियन्स असं वेळ देतच लक्षात येतं. हा डिवॉर्मिंग टायमाला केली पाहिजे, म्हणजे 2 महिन्यातून तरी एकदा डिवॉर्मिंग झाली पाहिजे. प्लस तुमचे टॉनिक जर बंदिस्त असेल तर तुम्ही टॉनिक कंटिन्यू ठेवा. लिव्हर टॉनिक असेल या पद्धतीने. स्वच्छता एक सगळ्यात महत्वाची, गोठ्यात जेवढी स्वच्छता ठेवतो आणि तेवढे बाकीच्या पिसा वगैरे कमी होतात, त्याच्यामुळे आपलं परफेक्ट असं शेळीपालन होऊ शकतं. मग चारा व्यतिरिक्त तुम्ही काही सप्लिमेंट्स वगैरे ऍड करता की काही असं? सप्लिमेंट कसं ऍड करावं लागतं तर खुराकामध्ये आपण मका देऊ शकतो, गहू देऊ शकतो, सोयाबीन देऊ शकतो आणि शेंगदाणा पेंड वगैरे. तर खुराक मी म्हणतो तुमची प्रोडक्शन कॉस्ट पण बसली पाहिजे. पण नुसतात खुराकालाच खर्च होतो किंवा चाऱ्यालाच खर्च होतो, त्याचं बी बजेट बसले पाहिजे. बरोबर. हा शेवटी उद्याची विक्री त्याच्यानुसार आज आपल्याला चालायचे, उद्या ती काय विक्री होणार आहे. असं उद्या जर एकदम हायरच विक्री असेल तर आपण काजू बदाम बी खाऊ घालू शकतो ना त्याला. बरोबर, नक्कीच. 100%. पण त्याच्यानुसार तुम्ही खुराकाचं नियोजन करा. आणि सप्लिमेंट आपलं बाकीचं जर टॉनिक वगैरे म्हणलं तर टॉनिक, लिव्हर टॉनिक, डिवॉर्मिंग ही वेळची वेळ आपण केलं पाहिजे. प्लस सगळ्यात महत्वाचं म्हणजे PPR, FMD आणि ETV याचं व्हॅक्सिन 100% तरी झालंच पाहिजे बंदिस्त शेडमध्ये तरी. बंदिस्त आसन किंवा फिरणाऱ्या शेळ्यामध्ये. कारण की हा रोग असा असतो की मला स्वतःला अनुभव आला, म्हणजे माझा पण विश्वास नव्हता काय लस काय होणार आहे असं. आता करोनाचा आपण व्हॅक्सिन घेतले, आता करोना आहे म्हणजे तो काही कुठे गेला नाही, पण आपल्याला त्याचा इफेक्ट होत नाही का तर व्हॅक्सिन आहे असं. तसं त्या टाईप मध्ये तुम्ही जर PPRचं, FMDचं आणि ETVचं व्हॅक्सिन केलं तर 100% तुमचा फार्म परफेक्ट होऊ शकतो. जसं गायांकरता लंपी रोग आला तसं शेळ्यांकरता रोग आलेले आता पण असं काही? हो आला आहे ना. PPR आहे, FMD आहे. FMD मध्ये फूट अँड माउथ डिसीज, म्हणजे त्यांना तोंडाचा आणि नाख्याला थोडा जखमा वगैरे होतात, ते FMD आहे. PPR पेस्टा डिसीज आहे, निमोनिक मध्ये जाऊन तो PPR मध्ये पण बऱ्याच शेतकऱ्यांचे किंवा शेळी पालनाचा लॉस होतो. त्याच्यामुळे PPR ला आणि FMD ला महत्व द्या आणि त्या टायमिंगला त्यांचं व्हॅक्सिन करूनच घेत जा. त्याचं काय नाही, सरकारी डॉक्टरला सरकारी याच्यात जरी सांगितलं तरी ते करून जातात बुवा, असं त्यांचे काहीतरी असतात, तेवढे पैसे दिले का ते थोडेफार चार्जेस असतात, पण त्याला महत्व द्या बुवा. त्यात झाले कधी की खूप जास्त शेळ्या म्हणजे गेल्या असं काही झाले? हा, आपण बऱ्याच बोलतो ना की लंपी मध्ये गाय खूप जास्त गेल्या, असं काही झालेलं आहे? बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे सर, म्हणजे बऱ्याच याच्यात झालेलं आहे की PPR मध्ये शेळ्या जादा जातात, FMD मध्ये जातात. म्हणजे PPR ला सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजे एक डेंजरस व्हायरल डिसीज म्हणून आपण जे म्हणतो ना व्हायरल, तो आहे व्हायरस PPR आहे. त्याच्यामुळे त्याला तुम्ही महत्व द्या. टायमिंगला PPRचं व्हॅक्सिन करत जा. मग हे कसं ओळखलं पाहिजे की ते आपल्या शेळीला एखादा आजार झालेला आहे? सगळ्यात महत्वाचं ती PPRची सिम्पटम्स असे, तिला सर्दी होणार, सर्दी झाल्यानंतर तिची सर्दी वाढणार, घशात गरगर आवाज येणार किंवा तिचं ठसकताना वेगवेगळा आवाज येणार, ती चारा खाण्याची बंद होणार, ती थोडी शांत उभं राहणार, टेम्परेचरमध्ये जाणार, टेम्परेचर तिचं वाढणार आणि काही काही केसमध्ये डायरिया होतो. मग तो डायरिया पण हायर डायरिया असतो, म्हणजे जादा प्रमाणात डायरिया होतात. त्याच्यामुळे एक PPR म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे. आणि मला काय म्हणायचं, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर शेळी पालन करताय तर त्याच्यात आजारी जी शेळी असेल ती पहिली सेपरेट करा. सेपरेट करा. हा, हा एक मॉडेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जर काही व्हायरल असेल तर बाकीच्या तरी ओके राहिलं पाहिजे. तर माझ्याकडून पण बरेचसे शेतकरी नेतात, मी त्यांना पहिले सजेशन देतो, ह्या ज्या शेळ्या आहेत त्यांना क्वारंटाईन करायचे, गेल्या क्वारंटाईन करायचं. मग तुमच्या ज्या जुन्या शेळ्यापासून किंवा जे जुन्या यांच्यापासून सेपरेट करा, 1-7-8 दिवस त्यांना सगळं सेपरेट द्या, त्यांचा चारा सेपरेट राहून द्या, पाणी सेपरेट राहून द्या, एकत्र करू नका, जेणेकरून त्यांना जर व्हायरल असलं तर तुमच्या यांना येणार, बाकीच्यांना प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपण कसं करतो, नुसती शेळी देत नाही तर त्यांच्या नवीन शेळी पालकांना सल्ला पण देत राहतो. मग ते कधी पण फोन करतात, हा सर आम्हाला तिला टेम्परेचर आलंय, मग आपण त्याच्याबद्दल माहिती सांगणार, हो तिला डायरिया आलाय, मग ती डायरियाची माहिती सांगणार. जेवढा आमचं शेळी मातोश्री गोट फार्मचा अनुभव जेवढा अवश्य त्यांना सजेस्ट करतो. त्याच्यामुळे बरेचसे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला कस्टमर रिपीट होतात, म्हणजे लय मार्केट करण्याची गरज नाही, की एकदा शेळी जर त्यांच्या फार्मवर टिकली, त्यांचं उत्पन्न निघलं, ते अवश्य
परत येणार. बरेचसे शेळी पालक आहे ते रिपीट झालेत, की आता कधी कधी मला एक आनंद होतो त्यांच्या फार्मवर अवश्य बोलावतात, या भाऊ तुम्ही दिल्यात, म्हणजे आमचं बरोबर चाललंय का, किंवा भेट द्या. एक त्यांच्या याच्यात आनंद होतो गेल्यानंतर पाहायला, की यायला खरंच काहीतरी खरंय, खरंय, खरंय. जनावरांची एक तब्येत किंवा हेल्थ पाहून वाटतं, की जे करतोय ते आपण परफेक्ट करतो किंवा एक चांगलं चाललंय. बरोबर आहे. हा हा मग शेळी पालनामध्ये जो कोणी सुरुवात करतोय, पहिले 2-3 वर्ष प्रॉफिटची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे का? हा म्हणजे चुकीचं आहे सर. म्हणजे प्रॉफिटची अपेक्षा तुम्ही लगेच करू नका. कुठलाही धंदा असा नाही की तुम्ही उतरले आणि लगेच तुम्हाला 2 पैसे भेटणार आहे. कुठलाही बिझनेस असा आहे, असं आहे की त्याला खरंच तुम्हाला वेट करावाच लागणार आहे. तोपर्यंत तुम्ही शिकण्यातच घालवणार आहे, किंवा बरोबर. मग हळू म्हणजे कशाने काय होतं, काय केल्यानंतर काय होतं, हे गोष्टी लक्षात आल्या की तुमचं बरोबर प्रॉफिट. शेळी पालनात तरी 2 वर्ष तरी प्रॉफिटची अपेक्षा करू नको. म्हणजे करायला नाही पाहिजे, की सुरुवातीला कसं आपली रावलेली जी रक्कम आहे शेळ्यांना किंवा शेडला ती पहिली नील होणार, त्याच्यानंतर हळूहळू हे होणार असं. आणि डायरेक्ट जर सांगायचं म्हणलं तर शेळी पालनामध्ये बरेचसे सांगतात की एवढा प्रॉफिट आहे, तेवढा प्रॉफिट आहे, तो चुकीचा विषय आहे सर. असं तुम्ही किती मेहनत करता त्याच्यावर प्रॉफिट आहे. खरंय, कारण बरेचशा शेळ्या म्हणजे सगळेच कळड, सगळ्या शेळ्या गाभण राहत नाही, सगळ्यांना 2 कळड होत नाही. बरोबर. 2 झाली तरी सगळ्यांचेच कळड परफेक्ट राहत नाही बाबा, असं हेल्दी राहत नाही किंवा मग विक्रेता. जर कोणी शेळी पालन सुरुवात केली, तर मग त्याच्यामध्ये त्यांचा जो इन्कम आहे तो कशामधून होतो? हां. थोडं सांगू तर सगळ्यात महत्त्वाचं जर म्हणायचं ना, तर जे मीट पर्पजसाठी करतात विक्री, तर त्यांनी दूध तुटायच्या आधीच ते बोकड असेल ते विकला गेला पाहिजे. म्हणजे कसं त्याच्यात तुम्हाला फास्ट विक्री होणार आहे, किंवा ते 2 पैसे जे भेटणार आहे ते लवकर भेटणार आहे. बरेचसे लोकं चाऱ्यावर येऊन देतात आणि मग विकतात. दूध तुटल्यानंतर तिची काही दिवस तब्येत खराब राहते. हां, त्याच्यापासून त्यांना मीट पर्पजसाठी किंवा कटिंगला द्यायचं आहे, त्यांनी लवकर द्या. आणि म्हणजे त्याचा तिथे एक इन्कम होऊन जातो. आणि नक्कीच तुमच्या वर्षाकाठी एक जर चांगली क्वांटिटीत करत असाल तर लेंडी आहे, खत आहे. खत म्हणून एक चांगलं एक हे होतं. त्याला भरपूर रेट आहे सर. बरोबर. आज याच्यासाठी संत्र्यासाठी म्हणा, डाळिंबासाठी हा, म्हणा, हा, हा, हा. याला भरपूर डिमांड आहे. बरोबर. म्हणजे लेंडी खत भेटत नाही अक्षरशः. नाही भेटत. हां, आपल्याला नाही. पण त्याला काहीतरी ₹150 टपाने विकत घ्यावं लागतं. आता माझ्याकडे पण आहे संत्रा तुमच्याकडे आहे, डाळिंब आहे. हो, त्याच्यामुळं ते मला कधी-कधी वेळ येते विकत घेण्याची. शेळीच्या दुधामुळे इन्कम येतं? हां, दुधावरून पण income. आता बरेचसे लोकं जास्त क्वांटिटी शेळी घेतात. आपल्या घरच्या फॅट वाढवण्यासाठी गाईच्या दुधात मिक्स करून ते पण होतं. आणि बऱ्याचशा लोकांचं कसं असतं, आता बरेच शेळी पालक म्हणजे एक शेळी पालक असे किंवा शेतकरी असे, की दुधासाठी पण शेळी घेऊन जातात. बरोबर. म्हणजे घरी नाही गाय पाळू शकत ना, मग एक मोठ्या क्वांटिटीत किंवा जास्त दुधाची शेळी नेतात आणि ती हे करतात बुवा घरी ठेवून तिचं दूध पितात किंवा आणि काय म्हणतात त्याला, भरपूर असं व्हिटॅमिन, मिनरल आणि अँटीबॉडी शेळीच्या दुधात आहे सर. खरंय, खरंय, खरंय. असं. नाही मग तुम्ही आता म्हणले की गाईच्या दुधात ते ऍड करून दिलं जातं. हां, हां, मग हां. ते कसं होतं आणि का? मग ते कसं असतं, शेळीच्या आपलं गाईच्या दुधाला फॅट कमी लागते. शेळीच्या दुधाला घट्टपणा असतो, फॅट जादा असते. ते जर मिक्स केलं तर नक्कीच आपल्याला डेअरीला चांगला भाव मिळतो आणि शेतकऱ्याचा चांगला तिथं नफा एक होऊन जातो बस. मग त्याचा काही प्रॉब्लेम नाही दोन्ही एकत्र केल्यामुळे? नाही, नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, नाही. आणि भरपूर लोक शेळीचं दूध पितात. आता काही काहींना आवडत नाही, ते वास येतो ती वगैरे. गोष्ट वेगळी. तर शेळीची स्वच्छता ठेवली तुम्ही टायमाला, जर तिचं दूध खायचे तिला 1 महिन्यातून एकदा स्वच्छ पाण्याने किंवा मग धुवून काढा साबणीने वगैरे, तिचा वास वगैरे येत नाही. ते सड वगैरे धुवून जर हे केलं ना, तर 100% हेच होतं ना की बरेच जण वास येतो म्हणून पित नाही. हां, म्हणून पित नाही. तसं कारण काय त्याच्यामध्ये फायदा जास्त आहे गाईच्या दुधापेक्षा. आता एवढं त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही. तर भरपूर आजारावर शेळीचं दूध काम करतं. तुमचं अर्धं डोकं दुखतंय, तुम्ही गरम दूध प्या थोडंफार. शेळीचं दूध त्याला चांगलं होणार. आणि बरेचसे डॉक्टर पण रिकमेंडेड करतात की बाळाला की शेळीचं दूध म्हणून बुवा असं. आईचं दूध कमी असल्यावर शेळीचं दूध हे करा बुवा असं. का बरं पिलं जात नाही आजकाल कॉमन कोण शेळीचं दूध, काय कारण आहे? ते वास येतो काही काहींना, थोडं ते शेळी म्हणलं का ते थोडं वेगळा दृष्टिकोन आहे पाहण्याचा, त्याच्यामुळे निग्लेक्ट करतात लोक. पण त्याचे काय ना, गुणधर्म चांगले असतील तर अडचण नाही ना. हा, बरोबर आहे. आजकाल बरेच जण शेळी पालन करतात, पण खूप जणांना लॉस होतो किंवा चुकतात. मग ते काय चूक करतात निवडीमध्ये का कशामध्ये? सगळ्यात महत्वाचं लॉस होतात म्हणजे त्याचं हे एकमेव कारण आहे, ते शेडला जादा खर्च करतात. म्हणजे माझ्या एक अनुभवानुसार तरी शेडला भरपूर इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात आणि जनावराला कमी इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे एक टार्गेट असतं की 10 लाखात आपल्याला सगळं बसवायचं, त्याचे ऑलरेडी 7 ते 8 लाख रुपये त्यांनी शेडलाच खर्च केलेला असतो. आणि राहिलेली रक्कम मग शेळ्या म्हणजे हे करणार बाबा असं. तर शेळीला ॲनिमलला जादा खर्च करा, शेडला कमी खर्च करा. नक्कीच तुमचं तिथं प्रॉफिट झाला समजायला गेला का पाहिजे. चाऱ्याचं नियोजन परफेक्ट करत चला, खुराक टायमाला देत चला, किंवा चाऱ्यात सुका चारा तेवढाच महत्वाचा आहे आणि ओला चारा म्हणजे मेथी घास असेल, दशरथ घास असेल, तुती असेल,
सुबाबुळ असेल, हा लिंबाचा पाला असेल, याला पण तेवढंच महत्व आहे. तर सगळ्या गोष्टी एक हँडल केल्या गेल्या पाहिजे. मग चाऱ्याचं नियोजन कसं केलं पाहिजे चाऱ्याचं नियोजन आता शक्यतो आहे ना, म्हणजे बरेचसे लोक विकत घेऊन बी चारा करतात. करतात हा. म्हणजे मग आता बरेचसे असे लोक आहे की ते शेतात जाण्याची गरजच नाही शेळी पालनामध्ये माझ्या हिशोबाने तरी. म्हणजे तुरीचं भूस, हरभरा भूस, सोयाबीनचं भूस स्टोअर करून ठेवायचं. आता याचा शेंगदाण्याचा सीझन चालू आहे, म्हणजे भुईमुगाचा पाला काही लोक स्टोअर करून ठेवतात. काही लोक मुरघास पण स्टोअर करून ठेवतात, खुराक स्टोअर करून. म्हणजे वावरात जाण्याची गरज नाही, तुम्ही जागेवर सगळं स्टोअर करून तुमचं लवकर, म्हणजे जे दिवसभराच्या शेड्यूलनुसार तुमचे 1.5-2 तास वाचणार आहे रानात जाणे, चारा कट करून आणणे असं. आणि ज्यांना जे शक्य होईल त्यांनी अवश्य हिरवा चारा पण महत्वाचा आहे, महत्वाचं तो पण त्यांना आपण जमलं पाहिजे. जमला पाहिजे. किंवा मग कट करून मेथी घास असेल, त्याचं बरोबर शेड्यूल असतं. महिन्याला कटिंग बरोबर झाली पाहिजे, रोजची रोज चारा येत चालला हे परफेक्ट असं. फक्त एक टायमिंग ऍडजस्ट करा. Adjust करा. मग टायमिंग कसं ऍडजस्ट करा की नुसतं कधी पण आलं खायला टाकलंय, असं नाही. तेच पद्धत चुकीची. कधी पण आलं दिलं खुराक टाकून. म्हणजे काय कायला असं वाटतं 2 महिने त्यांनी डबल वजन करावं, ती पद्धत नाही, चुकीची आहे, होत नाही. उलट ते आजारी पडते. हा, उलट्या आजारी पानाला डायजेशन होणार नाही. नुसतं तुम्ही देताय ते डायजेशन पण झालं पाहिजे ना शेळीला. जेवढं डायजेशन होणार तेवढं तुमचं वेट गेन वाढणार नक्कीच. तुमचं सगळं बजेट बसणार असं. त्यामुळे त्यांना बाहेर फिरवणं पण गरजेचं आहे ना. हा, बाहेर फिरवणं पण गरजेचं आहे ना थोडंफार. होता होईल तेवढं जर शक्य असेल ज्यांना, त्यांनी अवश्य बाहेर फिरवा. ते पण चांगलं आहे. आणि जे बंदिस्त करतात त्यांनी मिनरल मिक्सचर आणि गोठा रोज साफ केला गेला पाहिजे. म्हणजे जेणेकरून खालच्या एक वेगळी डिसीज असेल, पेस्ट असेल, ते त्याचा अटॅक होत नाही. हा, पिसा वगैरे असतात ते पूर्णपणे निघून जातात. आणि गोठा काही वेळ वाळला गेला पाहिजे, म्हणजे एक रोजची रोज वाळला गेला पाहिजे. गेला हा, पाहिजे. मग आता विषय आला आपला नाही का, आता की शेड आणि शेळीमध्ये जो खर्च करतात तो चुकीचा करतात लोक. समजा की त्याकडे 10 लाख रुपये आहेत, हा. तर मग तिने कसा खर्च केला पाहिजे, किती शेडवर किती तिने शेड. होता होईल तेवढं असलं काही जुनी व्यवस्था तर तिने त्याच्यातच सुरुवात केली गेली पाहिजे. आणि जसं तुमचा इन्कम वाढत चालन तसा शेडला खर्च करत चला. म्हणजे नसेल जागा किती हा, आणि नसेल जागा तर तिने थोडाफार खर्च केला तर ठीक आहे ना. थोडंफार शेड मारून, जाळी वगैरे मारून, जसे जसे चेंजेस अडचणी येत चालते तसे चेंजेस करत चाला तुम्ही असं. आधी खर्च करा तो शेळ्यांवर. हा, खर्च करा ते अॅनिमल, ज्यादा खर्च करा, ती हेल्दी घेण्याचा प्रयत्न करा, ती क्वालिटी घेण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. वा. तर मग तुम्ही सांगा ना की मातोश्री गोट फार्म काय काय सप्लाय प्रोव्हाइड करतं. मातोश्री गोट फार्म आपण त्यांना आहे ना, पाठी असेल त्या लागवडी साईजच्या हे करतो. आणि प्लस आपला जो अनुभव असेल तो आपण एक त्यांना शेअर करत चालतो. आणि आता आपण सुका चाऱ्याचं एक नियोजन करतोय, ते पण. ते एक सप्लाय करण्याचा. एक सुका चारा म्हणजे तूर भुसा असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल, ते एक आपण सुरुवात करतोय की ते पण शेतकऱ्यांना आपण पोच केलं का ते भेटण्यासाठी अडचणी येतात बऱ्याचशा शेळी पालकांना. ते कुठं घ्यायचं, म्हणजे ते शक्यतो नाही होत अवेलेबल बऱ्याचशा ठिकाणी. काही ठिकाणी काहींना होतं, पण आपण ती एक सुरुवात करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण त्यांना माल देत नाही तर त्यांची विचारपूस पण करतो. त्यांचं सगळं चालू आहे का, एक पूर्ण. सेटल देतो. हा, सगळा सेट झालाय का माल. काही अडचण असेल तर मी अवश्य देताना सांगतो की मला फोन करत चला. काही अडचण असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगणार का, म्हणजे काय इंजेक्शन द्यायचे, काय गोळ्या वगैरे द्यायच्या असं. खाली नंबर येऊन जाईल दादांचा, तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कोणाला जर काही शेळी वगैरे घ्यायची असेल किंवा काही पण काही अडचणी असेल तसं त्यांना विचारा, तुम्हाला फोन हो, सांगेल. ओके. तुमच्याकडे खूप लांब लोक आहेत बरोबर, हो. खूप लांब लोक म्हणजे आहेत आपण सल्ला घेण्याकरता वगैरे. हा, त्यावेळेस कसं वाटतं. नाही, चांगलं वाटतं. म्हणजे कसं आपण एक वेगळ्या लेवलला पोहोचलोय बुवा असं. आणि अशी परिस्थिती की ऑल महाराष्ट्रात आपले शेळी पालनाचे जॉईंट आहेत किंवा तिथं आपण माल प्रोव्हाइड करतो. नाशिक असेल, इकडे खानदेशात असेल, इकडे जालना वगैरे साईडला पण, तिकडं पण भरपूर शेळी पालनाचे लोक कस्टमर येतात. आणि बरेचसे कस्टमर रिपीट होतात. ते एक आनंद होतो त्यांच्याकडे टिकल्यानंतर. ते कोणाला तरी सांगतात की हा, हे परफेक्ट आहे, रेट पण परफेक्ट आहे तिथं. म्हणजे सगळ्या याच्यात विचार करूनच हा लोक येतात असं. आणि काही काही लोक स्वस्त पाहायला जातात, पण ते क्रॉसिंग घेतात. ते एक चुकीचं आहे. तुम्ही क्वालिटीला 2 पैसे लागणार आहे आणि ते खर्च करा, तुमच्याकडे बी क्वालिटी तयार होणार, रेट बी चांगला भेटणार. आणि एक सोशल मीडियाचा वापर सोशल तेवढाच करा. म्हणजे माझा त्याचा सांगण्याचा अर्थ वेगळा आहे की सगळीच माहिती सोशल मीडियावर भेटतीच असं काही नाहीये. तुमचा अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे भरपूर लोक लई प्रॉफिट सांगतात, शेळी पालनामध्ये एवढा प्रॉफिट, तेवढा प्रॉफिट. तर एक तुम्ही स्वतः उतरा, आहे प्रॉफिट नाही असं नाही, पण एक वेळ जातो त्याला. एक 2-3 वर्ष तुम्ही स्टेबल झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला ते प्रॉफिट चालू होणार आहे. मग आता जर नवीन कोणी सुरुवात करते शेळी पालनाचं, तर मग त्यांना एक सावधानी इशारा काय द्याल की ही चूक करू नका. हा, सगळ्यात महत्वाचं मी एक तर पॉईंट तो मोगा धरून लावून धरला, तुम्ही अॅनिमलवर जादा खर्च करा. आणि वयस्कर माणसाचा सल्ला घेत चला.
म्हणजे त्यांना ज्यादा अनुभव असतो. अनुभव आहे. तुमची आजी असेल, आजोबा असतील, तर त्यांचा एक अनुभव मोठा असतो, की भरपूर म्हणजे माझे आता आजोबा असे, की ते मला बऱ्याच वेळा सांगतात, "हां, त्याला हे हे खाऊ घाल, म्हणजे हिला हिची मुळी खाऊ घाल, याचा पाला खाऊ घाल, ती परफेक्ट होणार आहे. शेळीला तिची ज्यादा गरज आहे." असं पाय मोडला एखाद्या पिल्लाचा शेळीचा, तर ते 2 बांबूच्या कामट्या घेऊन परफेक्ट असं बांधणार आणि तिनेच ते बसून जाणार. त्यांचा एक अनुभव एक मोठा होता. Experience होता. हां, असं म्हणजे पहिले आजोबा करत होते शेळीपालन. त्यांच्यानंतर आता मी करतो. म्हणजे ते एक 3-4 शेळ्या होत्या आजोबांकडे. ते सुरुवात करत होते. त्याच्यानंतर आता डायरेक्ट मी आलो आणि मी करतोय बा असं परफेक्ट असं. म्हणजे एक वडिलांचा सपोर्ट असल्यामुळं काही अडचण येत त्याशिवाय काही नाही. नाही होऊ शकत. कोणाचा सपोर्ट नसला जरा पण वडिलांचा पाठीवर हात पाहिजे. बस बस म्हणजे ते महत्वाचं आहे. त्याशिवाय हां, काही नाही होऊ शकत. ते काहीच नाही, महत्वाचं काहीच आहे. नाही, हां, काहीच बरोबर आहे ना. म्हणजे बरेचसे सांगतात काय म्हणतात त्याला, अंथरूण पाहून पाय पसरा. नाही. तसं अंथरुणाचं मी बघतो, तू पाय पसर. काय कर ते कर, असे म्हणणारे माझे वडील सर. त्याच्यामुळं त्यांची साथ असल्यामुळं खरं आहे, खरं आहे. हां. मग तुम्ही सोशल मीडियावर काय ऍक्टिव्ह नाही? म्हणजे एवढे नाही तुम्ही ऍक्टिव्ह ना? नाही, नाही. सोशल मीडिया आता कस्टमर काय होतात, रिपीट होतात. त्याच्यामुळे आम्ही जे महिन्यातून 2 वेळेला पंजाबमधून बीटल पाटी खरेदी करून आणतो, बोकड खरेदी करून आणतो. रिपोर्ट होतात. त्याच्यामुळे माल जातोच. त्याच्यामुळे लई सोशल मीडियावर हे करण्याची गरज नाही. आपला माल सेल होतो त्याच्यामुळं बरं मग एवढे लांब शेळ्या येतात, तर त्यांना काही त्रास नाही होत का? म्हणजे त्रास आपले होतो ना. महाराष्ट्र म्हणजे त्रास कसा होतो, ते ट्रेसमध्ये जातात. म्हणजे आपण पण कुठले प्रवास केला की थकवा येतो. थकवा येतो. हां, मग त्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं पी-पी-आरचा एक धोका असतो. तर आपण स्वतः पंजाबमध्येच त्यांचं डिवॉर्मिंग करून पी-पी-आर करतो. डिवॉर्मिंग करून पी-पी-आर करतो आणि मग महाराष्ट्रात आणतो. मग जेणेकरून जे व्हायरल डिसीज आहे त्याचं काही भीती नसते. बरोबर. म्हणजे माल पूर्णपणे तिथं सेट करूनच आणि पंजाबमधून आपली न गाडी आता एक ठिकाणी राजस्थानमध्ये स्टे होतो. म्हणजे पंजाबमधून गाडी निघाल्यानंतर राजस्थानमध्ये स्टे होतो. तिथं पूर्णपणे माल सोडून त्याला एक त्यांची बैठक होऊन देते. एक 12 तास तरी पाणी, चारा आणि त्याच्यानंतर परत गाडीत माल भरून मग आपल्या फार्मवर येतो. आणि फार्मवर आल्यानंतर पण आपण एक दीड दिवस फार्मवर माल तिथे रेस्ट होऊन देतो. Taste येतो. म्हणजे आपल्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट करतो. ट्रीटमेंट काय लय हायर नसते. एक म्हणजे ओव्हरऑल पॅरासिटामॉल देतो. ते लिव्हर टॉनिक देतो. म्हणजे थकवा असेल किंवा काही काहींना ताप येते, ते ताप बीप जाते बाबा, थकवा वगैरे जातो आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या ताब्यात देतो. असं. डिवॉर्मिंग म्हणजे नक्की काय केलं जातं? डिवॉर्मिंग म्हणजे एक जंतनाशक. जंतनाशक म्हणजे कसं, 2 महिन्यातून तरी म्हणजे चारा खातोय आणि पोटात जंत आहे, तर ते काय उपयोग होत नाही ना, मग शेळीची वाढच होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे डिवॉर्मिंगला एक महत्त्व द्या. डिवॉर्मिंग एक अधूनमधून सकाळी डिवॉर्मिंग करताना पाठी करायची. पाठी किंवा सकाळी शेळी उपाशी असती, तिला चारा पाणी काहीच नाही टाकायचं आणि डिवॉर्मिंग केल्यानंतर एक 1.5-2 तास तरी काहीच तिला काहीच नाही द्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही आणि डिवॉर्मिंग मध्ये काही काही केसमध्ये जुलाब पण होतात. म्हणजे शेळीच्या जंत आहे ते जंत असेल. पडतात. बोकडाचे असतील ते जंत पडतात. त्याच्यानंतर हळूहळू ते जुलाब पण बंद होऊन जातात. लई जर डायरिया असेल तर अवश्य तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने किंवा उपाय करून बंद करा. परफेक्ट मग होणार. जिथं शेळ्या ठेवल्या जातात ती जागा खालची कशी असली पाहिजे? ती कशी ठेवायला? ती जागा सगळ्यात महत्वाचं. ती जागा मी म्हणलं तसं तिच्या काही शेडमध्ये अर्ध्या याच्यात तरी ऊन आलं पाहिजे. ऊन आलं म्हणजे ज्यादा ओलावा पण नसला पाहिजे असं. आणि तिला चांगला पेस पाहिजे मग तिथे फिरण्यासाठी. जागा पाहिजे. हां, म्हणजे तिला नुसतं एकदम कमी जागेत बंदिस्त केले ती बी पद्धत चुकीची. तिला थोडं हवा पण आली पाहिजे बुवा असं. आणि तुम्ही कोबा करू शकता खाली किंवा दगडी फडची करू शकता किंवा मातीवर पण चांगलं आहे, काही अडचण नाही. माती पण चांगली. फक्त स्वच्छता ठेवणं रोजची रोज ते एक गरजेचं आहे. म्हणजे बरेचसे लोक खुराक देतात, टॉनिक देतात, चारा टाकतात, सगळं करतात पण सुधरतच नाही. नाही काय वाटतं की ऑलरेडी तुमच्या अंगावर ते परजीवी आहे, तिच्या अंगावर, शेळीजीवर अंगावर किंवा बोकडाच्या अंगावर. ते कसं सुधारणार नाही ना. बरोबर 100%. हां, 100. काही जण करतात नाही की खोड देतात पण त्याला बांधून ठेवलं जातं, बाहेर फिरलं नाही, काही नाही, काही नाही, एका जागेवर. हां. ते अजून खराब जातात. नाही, नाही, नाही अडचणीत सर. आपण मिनरल मिक्सचर जर वगैरे ठेवलं कंटिन्यू ना, तर काय अडचण ते नाही. बाहेर मग फिरायला देत नाही ना. फिरणं नाही, होत नाही. फिरणं ज्याला होता होईल ते पॉसिबल आहे फिरणं. पण बंदिस्त शेळी पालन पण सक्सेस आहे. होतं. तिला परफेक्ट असं जर नियोजन केलं ना चाऱ्याचं वगैरे, तर काय अडचण येत नाही असं. ओके. आणि चांगला इन्कम शेळी पालनामध्ये भेटतोच. असं 100% फक्त थांबण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही लगेच उतरले तर लगेच 2 पैशाची अपेक्षा करताय तसं नाहीये. थोडं तुम्हाला अनुभव येत चालेल आणि हळू नक्कीच तुमचं प्रॉफिट पण वाढत तर चालेल. मग विचारलं पाहिजे का की तुम्ही आता किती कमवता? हां, नाही तसं विचारणं कसं असतं. इन टर्म्स ऑफ iPhone जाऊ आपण. हां, हां. किती घेऊ शकता महिन्याला? मी का?
हा जर तुमचा इन्कम विचार केला तर नाही माझं आता मी ट्रेडिंग करतो त्याच्यामुळे माझा इन्कम मी सांगण्यात ते पद्धत चुकीची आहे. म्हणजे प्रेक्षकांनी शेळी पालन करता हा शेळी तुम्ही शेळी पाळताय तुमचा इन्कम वेगळं आहे. तुमचा इन्कम वेगळा आहे. तुमचा तो इन्कम अनुभव ठरवणार. आणि भरपूर लोकांचं म्हणणं आहे सर आम्ही तुमच्याकडून एवढ्या महागाचं घेणार आमच्याकडून विकला जात नाही. हा एक महत्वाचा मुद्दा असतो की आम्ही इतक्या महाग घेतोय तुमच्याकडून आमच्याकडे विकला जात नाही. माझ्या याला ह्या लेवलला यायला मला 7 ते 8 वर्ष गेले मी स्टेबल व्हायला. आणि तुम्ही नक्की सोशल मीडियाचा वापर करा. तुमचे जे पिल्ल वगैरे असतील ते तुमचे स्टेटस ठेवत चालला. भरपूर ग्रुप आहे शेतकऱ्यांचे किंवा गोट फार्मचे असतील शेळी पालनाचे असतील त्या ग्रुपला माहिती टाकत चला असं असं क्वालिटीमध्ये बोकड आहे. 100% तुम्हाला ते गिराईक चांगल्या पद्धतीचं भेटणार. असं तुम्ही जर ते ब्रीडिंग मध्ये काम करताय आणि तुमच्या फार्मवर खाटीक बोलावताय किंवा कटिंगला देताय ती पद्धत चुकीची आहे. असं मग तो रेट देणारच नाही ना. तो त्याचा हिशोब वजनाचा आहे. तुम्ही नक्कीच ग्रुपला वगैरे ऍड होऊन तुम्हाला रेट चांगला भेटू शकतो किंवा कंटिन्यू सोशल मीडियाचा वापर चांगल्या जर कामासाठी केला तर भरपूर लोक म्हणजे फायदा होत चाललाय. आणि सोशल मीडिया असा विषय सर तुम्ही जर फायदा करून घेतला तर खूप काही होऊ शकतं. खूप काही होऊ शकतं. खरं म्हणजे आता भरपूर धंद्याची एक ऍडव्हर्टाईज करतात किंवा त्याच्यावर अपडेट ठेवतात भरपूर बिझनेस वाले 100% त्याच्या थ्रू भरपूर कस्टमर भेटतं सर. आता मी पण शेळी पालनामध्ये माझा व्यवसाय बऱ्यापैकी सोशल मीडियावर चालतो. युट्यूब असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल त्याला लॉट आला आपण टाकतो. आणि भरपूर लोकांना आपण काय करतो ग्राहकाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करतो जेणेकरून तुमचं बोकड विकायला त्या ग्रुपला माहिती वगैरे टाका तुमचं नाव टाका तुमचं लोकेशन टाका. नक्कीच तुम्हाला फोन कॉल जातात आणि ज्यांना घ्यायचं आहे ते तुमच्यापर्यंत येऊन घेऊन जातात. म्हणजे शेळी पालनात 100% प्रॉफिट आहे. पण सुरुवातीला 2-3 वर्ष नाही हा 100% सक्सेस शेळी पालनात आपण होऊ शकतो. आणि इतकी डिमांड वाढत चालली आणि इतकी भाव वाढत चाललाय. तुम्ही असं झालंय सर आता आखाडा चालू होतोय मटणाचं रेट 800 श्रावणात 750-500 होतं का त्याचं रेट वाढताची. म्हणजे 500 वर गेला का तो 450 नाही होणार तो कटिंगचा रेट आणि त्याची मागणी डिमांड भरपूर आहे. हा त्याच्यामुळे तुम्ही वेगळं लेवल होत चालली आणि खाणारे पण वाढतातच. आपण पाहू 10 बोकड कापले ते भाग्यश्री हॉटेल तुम्ही 5 असाल आज 10 कापले उद्या 20 कापणार आहे. म्हणजे ते थोडक्यात हळूहळू बरेचसे हॉटेल त्याची डिमांड वाढतच चालली त्याच्यामुळे तिची मागणी वाढतच चाललेली आहे. आणि जेवढे तुम्ही लवकर होताल तेवढे लवकर सक्सेस होण्याचा प्रयत्न करताल. म्हणजे कसं असतं रेट पण वाढत चालला ना हळूहळू शेळ्यांचा भाव असं. 100% आणि अवश्य जर सांगायचं म्हणलं ज्यांना बिटल घेणं शक्य नाही त्यांनी उस्मानाबादी शेळी खरेदी करा आणि त्याला बिटल बोकड क्रॉसिंगला न्या आणि 100% तुम्हाला त्याचा बी रिझल्ट चांगला भेटून जाईल. हा असं थोडा कमी रेट पण जमू शकेल असं काही नाही. काय ते क्रॉसिंग रेट तो कमी असेल. हा मग आपण कटिंग पर्पज साठी करणार ना जर गावरान शेळी समोरून त्याला बिटल क्रॉस करणार म्हणजे नक्की कमी असेल कमी असणार. पण मग एखाद्याला जर सुरुवात काही शेळी पालनामध्ये जर अजिबात पैसा नाहीये किंवा काय म्हणतात फंड नाही स्वतःकडे मग सरकारी काही आहेत का काही. हा योजना पण आहेत पण ते योजनाला वेळ जातो सर. सरकारी योजना पण सरकारी भरपूर स्कीम आहे 1-1 कोटी पर्यंत स्कीम आहे काहीतरी. बरोबर आहे. पण आम्ही त्याच्यात काय फंदात कधी पडलो नाही किंवा त्या याच्यात स्कीमच्या याच्यात नाही पडलो. हा पण आहेत स्कीम बरेचसे लोक आमच्याकडून कोटेशन वगैरे मागतात म्हणजे त्यांना आमचं लिगली रजिस्ट्रेशन आहे फार्मचं. हा आम्ही काही दिवस संस्थेला पण अटॅच होतो संस्थेला पण माल देत होतो असं. तर मग तुम्ही काय सल्ला सांगा आपल्या यंग जनरेशनला ज्याला बिझनेस करायचा की या क्षेत्रामध्ये यायचंय. तुम्ही सगळ्यात महत्वाचं मी म्हणत नाही तुम्ही शेळी पालनच करा. तुम्ही ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात अवश्य चांगल्या पद्धतीने काम करा. त्याला सोशल मीडियाची जोड द्या. अवश्य तुमचा धंदा किंवा तुमचा बिझनेस पुढे नेण्याचा सोशल मीडिया थ्रू प्रयत्न करा. आणि होता होईल तेवढं जे राजकारण्यांमागे फिरतात किंवा आपला वेळ कुठेतरी व्हायला घालतात सोशल मीडियात रील 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 पाहण्यात वेळ व्हायला घालतात. म्हणजे कंटिन्यू ते हायचे कंटिन्यू हातात फोन. पहिलं म्हणत होते ते लहान मुलाच्या हातात ती परिस्थिती बदलली आता यंग पिढी बी ते फोनच्या आहारी जाते. फोनचा चांगला वापर करा सोशल मीडियाचा चांगला वापर करा आणि अवश्य हळूहळू तुम्ही एक स्वतःचं मार्केट किंवा स्वतःची ओळख काहीतरी झाली पाहिजे. बरोबर अशा पद्धतीने आज बी काही बरेचसे वय झालंय पण वडिलांच्या त्याच्यावर चालू आहे सगळं तसं न करता स्वतःच काहीतरी 2 पैसे मिळतील त्याच्यात काम करा. हो शेतीत पण असं भरपूर सर. शेती जर स्वतः आणि मन लावून केली आणि कुठलंही क्षेत्र शेळी पालन पण असं आहे तुम्हाला एक सांगण्याचं जर म्हणलं आवड म्हणून करा. तुमचं काम म्हणून नका करू. म्हणजे तुम्ही लय मोठा याचा मालक आहे किंवा लय तुमची संपत्ती ती काम करत नाही. तुम्ही स्वतः जा काय असेल ते जा तुम्ही स्वतः चारा टाका स्वतः तिथली साफसफाई करा त्याच्यात आनंद घेत चला. त्याच्यात म्हणजे एक प्रॉफिटच्या हिशोबाने नाही पण स्वतः जर आनंद घेतला 100% 2 पैसे मिळतात सर. आवड म्हणून केलं तर तुम्ही असं लक्ष म्हणजे द्यायला किंवा तुम्ही तुम्ही जर आवड म्हणून केलं ना कुठल्याही क्षेत्रात 100% तुमचा प्रॉफिट आहे.
पॅशन पाहत थोडक्यात. हा हा जमते, पैसा आवडते. हा हा मग शेती आवडते तर शेती जाऊ शकतात, बेस्ट ऑप्शन. हा म्हणजे बरेचसे लोक आता अशी पण आहे करमणूक म्हणून बी शेळी पालन करतात. म्हणजे रिटायरमेंटला आहे आता आणि आता काय काहीतरी वेळ गेला पाहिजे म्हणून काही काही लोकांनी माझ्याकडून शेळ्या नेल्या ते आणि ते आपल्या फार्म हाऊसवर किंवा आपल्या घरी शेळी पाळतात म्हणजे त्यांचा वेळ पण निघून जातो आणि एक आवड पण आहे सगळं स्वतः करण्याची एक आवड आहे. आणि आपले कृषी मंत्री आहे दत्ता मामा भरणे त्यांनी एक सांगितलं शेतात गेल्यानंतर शेती पाहून आनंद होतो. तसे आमची असं आहे की गोठ्यात गेल्यानंतर शेळ्यांकडे पाहून सगळा चारा खाताना पाहून एक त्यांची तब्येत पाहून एक आनंद वाटतं, भारी वाटतं आपण जे करतोय ते. तर माझं एक पहिल्या वर्षी असं होतं मी बोकड पालन करत होतो. म्हणजे मी प्रॉफिटचा हिशोबच नव्हता केला, फक्त बोकडाचं वजन वाढवायचंय आणि एक सगळ्यात टॉप क्वालिटीमध्ये काम करायचं बा. म्हणजे ब्रीडिंग म्हणजे एक सगळ्यात महाग बोकड विकायचा ईदला. एवढंच हा एवढंच टार्गेट होतं म्हणजे 7 वर्ष आधी मी जेव्हा सुरुवात स्टार्टिंगला. केली तेव्हा. म्हणजे वडिलांनीच मला सांगितलं होतं आता तू एक तर करायचंय तर असं कर की त्याच्यात 100% प्रॉफिटची अपेक्षा करू नको पण परफेक्टच झालं पाहिजे. बरोबर. असं म्हणजे एकदम जबरदस्त. म्हणजे मी महिन्याला एक सांगतो 7.5 ते 8 किलो वजन वेट गेन वाढवलेलं आहे प्रत्येक बोकडाचं. असं पण ते काय नवीन असल्यामुळे त्यांना मला विकता नाही आले, कमी रेटमध्ये विकावं लागले पण चांगलं एक त्यांच्याकडे पाहून एक आनंद व्हायचा. वा. पण साधारण बिटलची जी जातीची जी शेळी असते त्याचं मग वजन किती असतं ऍव्हरेजली? हा ह्याचं वजन वाढ फास्ट आहे. 100-150 किलो पर्यंत पण बोकड होतात. 70-80 किलोची पण शेळी आहे बिटलमध्ये. बापरे. हा त्याच्यामुळे बिटल एक परफेक्ट व्हरायटी आहे बापरे. असं. आणि मी बकरी ईदमध्ये काम करत होतो पण ते शेवटी काय होतं ईदमध्ये पण चांगला जम बसलेला होता. म्हणजे मी पुण्याला स्टॉल लावून कोंडव्यात माल विकलेला आहे सर. बापरे. राजस्थान मधून आणून जवळपास मी 50-60-100-150 बकरापर्यंत विकलेले पुण्याला किंवा मग लोकल पण पुण्यात पण भरपूर कस्टमर माझे आहेत. बरोबर. पण ते शेवटी ते वडिलांना थोडं मनात बसताना ते म्हणजे एवढे दिवस सांभाळून आपण ते कटिंगला द्यायचं बरोबर, ते पडत नाही. ते थोडं त्यांच्या मनाला ते लागलं त्याच्यामुळे ते म्हणले आपल्याला हे नाही हे नाही करायचं. करायचं. आता मी तेच सगळे करायचं. बऱ्यापैकी माझ्या फार्मवरून पाळण्यासाठीच जातात. पाण्यात जातात. हा कधी सगळे आत्ता जात. हा आता तरी बोकड असेल पाटे असेल ते पाळण्यासाठीच जातात. शेती पण आहे चांगली शेतीत पण. मग आता जर जर शेतकरी असेल तर मग तिने जोड व्यवसाय म्हणून हा करू शकतात. 100% शेतकऱ्यांनी ते अवश्य करावा. रिझर्व्ह म्हणजे ते एक बँक आहे आपली बा. म्हणजे तुम्हाला गरज पडली तुम्ही लगेच खाटकाला बोलून तुमचं बोकड किंवा पाठ विकून लगेच तुमची गरज भागू शकते. म्हणजे भरपूर मोठे मोठे लोक शेळी पालनावाल्याकडे पैसे मागायला येतात. अशी बी परिस्थिती झालेली आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आमच्याकडं एक बरेचसे लोकांचे म्हणजे कसं काही काहींचे ते शेळी पालनाची वर जमीन घेतली, काही काहींनी बंगले पण बांधले. बांधले. हा आज आता मला ते नाव सांगायला बरोबर नाही वाटत पण मग आमच्या एक रिलेटिव्ह मधले त्यांचं शेळी पालनाच्या उत्पन्नातून शेअर मार्केटमध्ये शेअर्स आहे. बापरे. अशी बी परिस्थिती आहे. फक्त ते काही गोष्टी काय दाखवायच्या असतात काही गोष्टी नसतात दाखवायचे मग असे बी लोक आहे. बरोबर, म्हणजे काही काही शेळी पालनाच्या वरचे व्याजाने बी पैसे जातात. 1,00,000 रुपये झाले की त्याचं व्याजाने द्यायचे त्याचं व्याज पण घ्यायचं. म्हणजे एक वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने विचार केला पाहिजे. खरंय खरंय. ज्याचे त्याचे विचार ठरवतात की हे काय करायचं असं. जर का कोणाला शेळी विकत घ्यायची असेल किंवा काही सुरुवात करायची शेळी पालनाची तर सरांना कॉन्टॅक्ट करा, खाली नंबर टाकून देऊ. तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील लोक तुम्हाला 100%. 100%. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि आम्हाला इतकी सगळी माहिती दिलीत. कारण शेळी पालनाबद्दल मला काहीच माहित नाही, झिरो माहिती. कारण बॅकग्राऊंडच नाही ना, हा ना शेतीचं बॅकग्राऊंड ना शेळी पालनाचं हे कसलंच नाही. आहे ना बरोबर. त्यामुळं सो थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि भेटू परत एकदा. तुमचा नंबर खाली येऊन जाईल, दादांचा नंबर खाली येऊन जाईल, तुम्ही कॉन्टॅक्ट करा. अवश्य ज्यांना कोणाला शेळी पालनामध्ये काम करायचंय किंवा बिटल क्षेत्रात काम करायचे त्यांनी अवश्य मातोश्री गोट फार्मला भेट द्या आणि क्वालिटीमध्ये जनावरं किंवा शेळ्या बोकड असेल ती खरेदी करा. आणि आम्ही नुसतं देत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं आमचं उद्याचं तुमचं कसं प्रॉफिट होईल, उद्या कशी तुमची मार्केटिंग होईल. नुसतं तुम्ही घेऊन जाऊन सांभाळलेत आणि विक्रीचे परत त्या अडचणी आम्ही अवश्य त्यांना शेतकऱ्यांना ग्राहकांना सजेशन देतो आणि त्यांच्याकडे ते टिकले गेले पाहिजे. नुसतं देत नाही त्याच्यानंतर त्यांचे फोन कॉल येतात आम्ही ते रिसिव्ह करून त्यांना आयडिया देतो. म्हणजे काय अडचण असेल त्याचं नक्की सोल्युशन देतो. काही काहींना चाऱ्याची अडचण असेल सुक्या चाऱ्याची त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर असेल किंवा आपण काही दिवसात चालू करतोय सुक्या चाऱ्याचं पण म्हणजे शेतकऱ्यांना ते बी चालू करतोय. त्याच्यामुळे अवश्य मातोश्री गोट फार्मला भेट द्या आणि कुडून पण घ्या. म्हणजे आपण म्हणत नाही मातोश्री गोट फार्मवरच घ्या, जनावर क्वालिटीमध्ये करण्याचा प्रयत्न करा. क्वालिटी 2 पैसे वाचवण्याच्या आत्ता तुम्ही हे करता पण उद्या नक्कीच त्याचं तुमच्याकडून कुरास तयार होणार आणि त्याला कस्टमर नाहीये. बरोबर. आणि त्याच्यामुळे अवश्य क्वालिटीमध्ये घेण्याचे जनावर प्रयत्न करा. ते म्हणजे आता कसं होतं की फसवणूक होती, त्यामुळे सरांनी सांगितलं ना की
काय काय पॉईंट्स आहे जे लक्षात ठेवा फक्त हा आणि बाकीचं मग आहेच हो कॉन्टॅक्ट करा. ठीक थँक्यू सो मच. हो थँक्यू सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी तुमची गोष्ट इतरांना इन्स्पायर करेल अशी असेल किंवा तुमचा कोणता सर्व असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल नसेल तर तुम्ही मला या खालच्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा किंवा सरांना मेसेज करा, सर तुम्हाला नक्की मदत करतील. आणि तुम्हाला जर आमचा पॉडकास्ट आवडला असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पॉडकास्टला लाईक करा, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. ओके देन, तर भेटूया एका नवीन फ्रेश एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत सी हॅव अ गुड डे अँड बाय बाय.